झी मराठी, चर्चाही होणारच. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दौलत अथर्व साखर कारखान्यावर धडक निवेदन देऊन कारखान्याची भौगोलिक परिस्थिती, वाहतूक व इतर उत्पादनाच्या अनुषंगाने 3600 रुपये प्रति टन ऊस बिल चालू वर्षी येणाऱ्या ऊसाला मिळावा अशी मागणी केली होती. तसेच 2022-23 मध्ये माननीय राजू शेट्टी यांनी केलेल्या हायवे बंद आंदोलनावेळी झालेल्या कराराप्रमाणे प्रति टन 50 रुपये प्रमाणे 2,31,00,000 रुपये मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला ओलम साखर कारखान्याबरोबर दर म्हणजेच FRP मधील फरक द्यावा अशी मागणी लावून धरली होती. यानंतर अथर्व प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत चालू गळीत हंगामासाठी 3500 रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आला. यामध्ये 3400 रुपये आणि हंगाम संपल्यानंतर 100 असा तोडगा निघाला. तसेच बाकी मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असंही आश्वासन देण्यात आलं. सदर आंदोलनाला राजू शेट्टी आणि राजेंद्र गड्डांवर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील, तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी, विश्वनाथ पाटील, गजानन राजगुळकर, विरपाक्ष कुंभार, गोपाळ गावडे, बाळाराम फडके, मारुती अर्जुन वाडकर, सातू रामगावडे, गोपाळ नागुर्डेकर, राजेंद्र पाटील, ज्योतिबा पवार, राम बसरीकट्टी, हनुमंत सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.